हॅलो फ्रेंड्स, माझ्या आजच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज होता मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि त्यासाठी बघा मी ते आधीच तयारी करून घेतली होती। पूजा करायची होती तर मी त्यासाठी आधीच सर्व अरेंज करून घेतलं होतं। मला जे जे साहित्य लागणार होते मी तिथे आधीच काढून ठेवले होते। तुम्ही पाहू शकता की मी इथे 3 प्रकारची फुलं घेतली आणि त्यानंतर इथे वातीचं एक पॉकेट घेतलं। माचीस लागणार आहे आपल्याला ती दिवा वगैरे लावायला आणि त्यानंतर इथे अगरबत्ती, फळ, तुमच्याकडे जे काही फळ असेल ते तुम्ही घेऊ शकता। इथे ओटी भरण्यासाठी मी ओटीचं साहित्य घेतलं होतं। त्यानंतर विडा ठेवण्यासाठी विड्याचं साहित्य घेतलं होतं। इथे मी काही पाने घेतली होती आणि कलशसाठी मी नारळ घेतला होता आणि त्यानंतर ती जागा स्वच्छ करून जिथे मला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे आधी स्वास्तिक काढून घेतले लाल रांगोळीने। त्यानंतर तिथे एक पाट अंथरून द्यावं, छान लाल वस्त्र अंथरून घेतले आणि आता तुम्ही पुढे पाहू शकता मी महालक्ष्मीचा फोटो ठेवण्यासाठी आधी त्या ठिकाणी छान तांदूळ अंथरून घेतले आणि त्यावर महालक्ष्मीचा फोटो ठेवून साईडला कलश ठेवायचा म्हणून मी अष्टदल कमल तयार केली आणि त्यावर हळद कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर ते कलश स्थापना केली आणि एक एक करून मी जे जे साहित्य ते पूजेला लागणार होते ती सर्व पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर पाटामध्ये छान अशी कमळाची रांगोळी काढली। लक्ष्मी मातेला कमळ फार प्रिय आहे म्हणून मी आज कमळाची रांगोळी काढलेली आहे बघा आणि त्यात छान रंग भरून घेतले आणि अशा प्रकारे मी पूजाची मांडणी करून घेतली आणि नंतर व्यवस्थित सर्व हळद कुंकू वाहून सगळ्यांची पूजा करून घेतली व मलाही कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात प्रथम समाईची पूजा करून घेतली दीप प्रज्वलित करून आणि त्यानंतर धूप दीपाने मी आरती वगैरे करून कापूर वगैरे आरती करून ओवाळून घेतलं आणि आज उपवास असल्यामुळे बघा इथे मी साबुदाणा खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवली आणि त्यानंतर त्यात शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे आपल्याला जास्त काळपट नाही करायचे म्हणजे त्याची चव चांगली लागत नाही, त्यासाठी मी थोडेसे इथे ते हलक्या आचेवरती भाजून घेतली पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यात इकडे मी हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि त्याच भांड्यात मी इकडे ते भाजले शेंगदाणे बारीक करून घेतले आणि इकडे आता तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल तापत ठेवले आहे। तोपर्यंत आपण इथे साबुदाणा जो आहे भिजलेला त्यामध्ये ते वाटलेले दाण्याचं कूट एकत्र करून घेऊ आणि त्यात चवीपुरते मीठ घालून घेऊ। चवीपुरते मीठ घातल्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल आधीच तापत ठेवलेले होते आणि सर्व साहित्याचे मिश्रण आपण एकत्र करू आणि बघा इथे मी मिरची टाकली तेलात परतण्यासाठी आणि त्यानंतर हे मिश्रण त्यात टाकून दिलं म्हणजे मिरचीचा जास्त ठसका उठू नये म्हणून मी हे मिश्रण ते थोडीशी मिरची परतल्यानंतर त्यात टाकून सगळं एकजीव करून घेतलं पाहू शकता तुम्ही। आता इथे आपला साबुदाणा तयार झाला आहे, खाऊ घ्या।